अजित पवारांनी विरोधी पक्षनेते असताना अमित शहा यांच्या वेषांतर करून कशा गाठीभेटी घेतल्या याचा किस्सा सांगितलाय। अजित पवारांचा हा ऑफ द रेकॉर्ड किस्सा त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे। विरोधकांनी अजितदारांच्या वेषांतर करून केलेल्या विमान प्रवासाचा मुद्दा आता देशाच्या सुरक्षेशी जोडलाय। अजित पवारांनी पत्रकारांसोबत मारलेल्या अनौपचारिक गप्पांचं कवितत्व संपत नाही। या अनौपचारिक गप्पा अजित पवारांना महागात पडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपदी असताना अमित शहांना भेटण्यासाठी नाव बदलून वेषांतर करून मुंबई दिल्ली प्रवास केल्याचा दावा अजित पवारांनी केला होता। अजित पवारांनी नाव बदलून केलेल्या विमान प्रवासावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतलाय। या प्रकरणी एअरपोर्ट नागरी विमान वाहतूक खात्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा। हा आज अजित पवार अमित शहांना भेटायला येत होते, उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा लॅप्स आहे। उद्धव ठाकरेंनीही अजित पवारांच्या वेषांतर प्रकरणावर टीका केली। सरकार पाडण्यासाठी देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड करणाऱ्या अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये, की जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये। या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही। अजित पवारांचा वेषांतर करून खोटं नाव सांगून झालेला प्रवास हा मोदींच्या निर्देशानुसार होत होता, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना मोदी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। एखादं खोटं नाव सांगून विमानाने प्रवास करत असेल आणि सरकारला हे माहिती आहे, सिक्युरिटीला माहिती आहे, पण नरेंद्र मोदीचा आवाज आहे, त्यांचे आदेश होते, त्या आदेशाचं पालन हे लोक करत होते वेषांतर करून, आणि त्याच्यामुळे हे सगळं पाप झालेलं आहे। नरेंद्र मोदीच्या सरकारचा हा दोष आहे। अजित पवारांच्या या वेषांतर करून दिल्ली प्रवासाचा मुद्दा विरोधक प्रचारातही वापरू शकतात। विरोधात असताना आपण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात कसं होतो हे सांगताना अजित पवारांनी सगळी गुपित उघड केली। वेषांतर करून घेतलेल्या भेटीसाठी त्यांच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतात। मीनाक्षी म्हात्रे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।